रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण श्री सूक्तममधील 13, 14, 15 आणि 16 हे श्लोक पाहणार आहोत. पहिला श्लोक असा आहे: आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीं चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. आर्द्राम हे विशेषण पुन्हा लक्ष्मीसाठी वापरलेले आहे. आधीच्या एका श्लोकामध्ये सुद्धा हे विशेषण वापरलेलं होतं. आर्द्र याचा अर्थ आहे ओला. आर्द्रा हे स्त्रीलिंगी रूप आहे. लक्ष्मी माता ओली आहे हे सूचित करणारा हा शब्द. आता लक्ष्मीच्या दोन्ही बाजूंना हत्ती असतात आणि ते आपल्या सोंडांनी तिला सतत जलाभिषेक करत असतात आणि ती कमळामध्ये बसलेली असते. कमळ पाण्यात असतं. कमळ जरी पाण्यात असलं तरी कमळ स्वतःला पाण्याचा स्पर्शही होऊ देत नाही, पण हत्ती मात्र मातेला जलाभिषेक करत असतात. म्हणूनही ती आर्द्रा हे विशेषण तिला शोभून दिसतं. किंवा जसं मागच्या भागामध्ये सांगितलं होतं की ती क्षीरसागरामधून अवतीर्ण झाल्यामुळे सुद्धा ओल्या अंगाची आहे, भिजलेली आहे, म्हणूनही तिला आर्द्रा असं म्हटलं जातं. आणि हा झाला वाच्यार्थ, शारीरिक भिजलीपण. पण ती आपल्या सगळ्यांची आई आहे. तिच्या मनामध्ये वात्सल्याचा, प्रेमाचा, मायेचा, दयेचा, करुणेचा अत्यंत ओलावा आहे, म्हणून ती आर्द्रा आहे. अशी ती आर्द्रा. पुढचं विशेषण आहे पुष्करिणीं. पुष्करिणी, पुष्कर याचा अर्थ आहे कमळ. आणि विशेषतः ब्रह्मदेवाच्या हातातून जे कमळ खाली पडतं त्याला पुष्कर असं म्हटलं जातं. पुष्करिणी म्हणजे कमळांचा तलाव, जे कमळामध्ये बसलेली आहे आणि त्या पुष्करिणीसारखेच विलोभनीय आहे, म्हणून तिला पुष्करिणी असं म्हटलेलं आहे. पुष्टिम, जी पोसणारी आहे, जी आपलं भरण पोषण करते, ती पुष्टता देणारी आहे. पुष्टिम म्हणून तिला पुष्टिम हे विशेषण वापरले आहे. पिंगलाम, पिंगल याचा अर्थ पिवळट रंग, पिंगट रंग. तिचा केतकी वर्ण आहे. सूर्यासारखा, सोन्यासारखा पिवळसर तेजस्वी रंगाची ती आहे, म्हणून तिला पिंगलाम असं म्हटलेलं आहे. आणि पद्ममालिनीम, पद्म म्हणजे लाल कमळ आणि मालिनी म्हणजे जिच्या गळ्यामध्ये लाल कमळांची माळा आहे, अशी ती पद्ममालिनीम. चंद्राम, चंद्रासारखी शीतल, चंद्रासारखी तेजस्वी, चंद्रासारखी सुंदर, चंद्रासारखी आल्हादक अशी ही माता लक्ष्मी. हिरण्मयी, ती सोन्याने युक्त आहे, सोन्याच्या तेजाने झळाळणारी आहे. किंवा तिच्या भोवती लखलखीत सोन्याचं सोनेरी तेजोवलय आहे, अशी ती लक्ष्मीम. त्या लक्ष्मीला जातवेदो म आवह, पुन्हा त्या जातवेदाला आठवण केलेली आहे. सुरुवातीच्या काही श्लोकांमध्ये जातवेदालाच मध्यस्थ केलेलं होतं आणि आता पुन्हा त्या जातवेदालाच विनंती केलेली आहे की अशा लक्ष्मीला माझ्यासाठी माझ्याकडे बोलावून आण. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. जी ओलसर अंगाची आहे किंवा जिच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा, मायेचा, दयेचा, करुणेचा ओलावा आहे, जी पुष्करिणीसारखी सुंदर, विलोभनीय आहे, जी पोसणारी, भरण पोषण करणारी, पुष्टता देणारी आहे, जी केतकी वर्णाची, पिवळसर रंगाची, सोन्यासारख्या तेजस्वी रंगाची आहे, जिने गळ्यामध्ये लाल कमळांची माळ घातलेली आहे, माळा घातलेली आहे, जी चंद्रासारखी शीतल, तेजस्वी आणि आल्हादक आहे, जिच्या भोवती सोन्याचं, सोनेरी रंगाचं तेजोवलय आहे, अशा त्या लक्ष्मीला हे जातवेद अग्नी माझ्यासाठी माझ्याकडे तिला बोलावून आण, असा या 13व्या श्लोकाचा अर्थ आहे. पुढचा 14वा श्लोक. आर्द्राम यः करिणीं यष्टीं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. इथे पुन्हा तिला आर्द्राम हे विशेषण वापरलेलेच आहे आणि याचं आत्ताच आपण अर्थ बघितलेला आहे. यः करिणीं, जी, यह म्हणजे जी, करिणीं यष्टीं, तिच्या हातामध्ये एक काठी आहे. आपण तिला वेताची छडीसुद्धा म्हणू शकतो. आणि ती कोणासाठी आहे? जशी ती आपली आई आहे आणि आईचं काम काय असतं
की मुलांना चांगलं वळण लावायचं, त्यांना चांगल्या सवयी लावायच्या. आणि जर वाईट वळण लागत असलेलं पाहिलं आईनं, तर आई त्या मुलाला धाक दाखवते, त्याला वठणीवर आणतेच. आणि म्हणून असे जे लोक आहेत की जे वाईट मार्गाला लागलेले आहेत, त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी तिच्या हातामध्ये एक यष्टी म्हणजे काठी आहे. ती सुवर्णाम आहे. सुवर्णाम हेममालिनीम. सुवर्णाम सोन्याने युक्त, सोन्यासारखी तेजस्वी. हेममालिनीम, हेम म्हणजे सुद्धा सोनंच, जिच्या गळ्यामध्ये सोन्याच्या माळा आहेत, अशी ती. सूर्याम. आता इथे या आईचं रूप कसं आहे, तर ते थोडंसं धाक दाखवणारं आहे. तिचे जरब बसली पाहिजे, वाईट मार्गावर जाणाऱ्यांना जरब बसली पाहिजे, म्हणून तिला इथे सूर्याम म्हटलेले आहे. आधीच्या श्लोकामध्ये तिला चंद्राम म्हटलं होतं, कारण ती आपल्या भक्तांसाठी ती चंद्रासारखी शीतल आहे. पण जे वाममार्गाला जातात किंवा जे नीतिनियमांचं पालन करत नाहीत, त्यांच्यासाठी ती सूर्यासारखी प्रखर आहे. आणि त्यांच्यासाठीच तिच्या हातामध्ये काठीसुद्धा आहे. सूर्याम हिरण्मयीम, सूर्यासारखी प्रखर तेजस्वी. हिरण्मयीम सोनेरी, सोन्याने युक्त आणि सोन्याच्या झळाळीसारखं तेजोवलय असलेली. लक्ष्मीम, अशा त्या लक्ष्मीला. जातवेदो म आवह, हे जातवेदा, हे अग्निदेवते. म म्हणजे माझ्यासाठी, माझ्याकडे. आवह म्हणजे बोलाव. पुन्हा जातवेदालाच इथे विनंती केलेली आहे. सुरुवातीला सुद्धा जातवेदाला विनंती केली होती. मग त्याच्यापेक्षाही जवळचं आणखी कोण आहे मातेच्या, की ज्याचं माता ऐकणारच. आणि आईला आपल्या मुलांनी इतकं जवळचं दुसरं कोणीच नसतं. आणि म्हणून मागच्या 2 श्लोकांमध्ये लक्ष्मीचे जे पुत्र आहेत, कर्दम ऋषी आणि चिखलित ऋषी, त्यांनासुद्धा मातेला घेऊन येण्याची विनंती केलेली होती. आणि आता पुन्हा जातवेदालाही तीच विनंती केलेली आहे. पुढचा श्लोक बघूया, 15वा. ताम आवह जातवेदो लक्ष्मीम अनपगामिनीम यस्याम हिरण्यम प्रभूतम गावो दास्योश्वान विंदेयम पुरुषानहम. या अर्थाचाच एक श्लोक आधीसुद्धा येऊन गेलेला आहे. ताम म आवह, ताम म्हणजे तिला, आणि ताम लक्ष्मीम, त्या लक्ष्मीला. आवह म्हणजे बोलाव, आणि म म्हणजे माझ्यासाठी, माझ्याकडे. त्या लक्ष्मीला, हे जातवेदा, हे अग्निदेवते, त्या लक्ष्मीला माझ्याकडे, माझ्यासाठी बोलावून घे. आणि ती लक्ष्मी कशी आहे, तर अनपगामिनीम, न अपगामिनीम, जी दूर जाणार नाही अशी ती अनपगामिनीम. अशा त्या लक्ष्मीला माझ्याकडे बोलावून आण, माझ्यासाठी तिला बोलाव. आणि तिच्याकडून मी काय घेणार, यस्याम, जिच्याकडून मला हिरण्यम म्हणजे सोनं, संपत्ती, प्रभूतम गावो भरपूर, प्रभूतम म्हणजे भरपूर, गावो म्हणजे गायींच्या रूपानं मी पशुधन मिळवीन. दास्योश्वान, दास दासी आणि अश्वान म्हणजे घोडे. विंदेयम मला मिळावेत. आणि पुरुषानहम आणि पुरुषसुद्धा म्हणजेच माणसंसुद्धा. आता ह्याचं स्पष्टीकरण आपण मागच्या एका श्लोकामध्ये पाहिलेलंच आहे. तर अशा त्या लक्ष्मीकडून मला हे सर्व मिळावं. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. हे अग्निदेवते, हे जातवेदा, त्या दूर न जाणाऱ्या, म्हणजे एकदा माझ्याकडे आली की ती परत इथून दूर जाणार नाही, अशा त्या लक्ष्मीला माझ्याकडे, माझ्यासाठी बोलाव, जिच्याकडून मी हिरण्य, सोने, संपत्ती, धनसंपत्ती, भरपूर पशुधन गायींच्या रूपामध्ये, दास दासी हे पुरुषांच्या रूपामध्ये आणि घोड्यांच्या रूपामध्ये, अशी संपत्ती, पशुधन आणि सगळं प्रकारचं धन मला मिळावं. विंदेयम अशी इथे प्रार्थना आणि इच्छा प्रदर्शित केलेली आहे. आणि 16वा. यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयाद आज्यम अन्वहम सूक्तम पंचदशर्चंच श्रीकामः सततम जपेत. यः शुचिः प्रयतो भूत्वा, जो अगदी अंतर्बाह्य पवित्र होऊन, म्हणजे शारीरिक स्वच्छता, शारीरिक पवित्रता आणि मनाचे पावित्र्य, मनातील वाईट विचार दूर करून पूर्णपणे भक्तिभावाने असा होऊन जो जुहुयाद म्हणजे जो होम करेल, हवन करेल. आणि कशाचं, तर तुपाचं, आज्य तुपाचे हवन करील. आणि मनवहम म्हणजे दररोज जो
तुपाचं हवन करेल. आणि कोण? तर श्रीकामः, ज्याला श्री म्हणजे लक्ष्मी आणि कामः म्हणजे इच्छा, ज्याला लक्ष्मी मातेच्या कृपेची इच्छा आहे, त्याने असा जो अंतर्बाह्य शुचिर्भूत होऊन, स्वच्छ होऊन, मनाने आणि शरीराने सुद्धा पवित्र होऊन जो दररोज तुपाचे हवन करील, आणि हे अशा त्या मनुष्याने, अशा व्यक्तीने हे 15 ऋचा असलेलं सूक्त सतत त्याचा जप करावा, असं इथे सूचनासुद्धा दिलेली आहे. आपल्याला हा भाग कसा वाटला याचं जरूर अभिप्राय मला कळवावेत. पुढच्या भागामध्ये याच्या पुढचे श्लोक आपण घेणार आहोत. धन्यवाद.